आय एम सो सॉरी की आवाज आहे ना थोडासा खराब झालेला आहे, कारण वातावरणच तसं आणि व्हायरल फ्लिवरचं पण साथ चालू आहे म्हणून. तर मी जे दाखवत होते तुम्हाला तर त्या वड्या होत्या, तिख्या वड्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी बनवल्या जातात. तर तुमच्याकडे यांना काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा मला. तर मला आता माझ्या सासूने पाठवलेल्या आहेत. म्हटलं चला आज आहे ना त्यांचीच भाजी बनवते. भरपूर दिवस झाले होते आणि खाण्याची इतकी इच्छा होती तिने विचारू नका. मी तर त्यांना नुसतं पण खाते. शेंगदाणे आणि त्यांचं कॉम्बिनेशन इतकं भारी, इतकं बेस्ट लागतं ना विचारू नका. आणि त्याची भाजी फक्त 10 मिनिटात होऊन जाते, जास्त काही टाइम लागत नाही. कढाईमध्ये तेल ठेवलं होतं, त्याच्यामध्ये जिरं टाकून दिलं होतं आणि जे आपण कांदा टमाटा कापून ठेवला होता ना, कढाईमध्ये आपण कांदा टाकून द्यायचा, त्यांना थोडा वेळ सोटी होऊ द्यायचं. मी तर शेंगदाणे पण टाकले होते. मी बोलली ना वड्यांचं आणि शेंगदाण्यांचं कॉम्बिनेशन इतकं भारी, इतकं भारी, इतकं भारी लागतं ना, खूपच छान लागतं. मी नुसते वड्या आणि शेंगदाणे खाऊच शकते, म्हणजे खूपच छान लागतं. आणि नेहमीप्रमाणे या वड्यांना काय म्हणतात गावाकडं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही अशी भाजी बनवतात का वेगळ्या पद्धतीने बनवतात ते पण मला शेअर करा. तर मी एकदम सिंपल आणि बेसिक भाजी बनवते. जसं की कांदा आणि शेंगदाणे आपण कापून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत ते हलके ब्राऊन नाही होत. तर इथं कसं व्हिडिओ स्पीडमध्ये चालतो ना, म्हणून एकदम पटापट कामं होऊन जातात. नंतर टमाटे टाकून दिले एका साईडला आणि एका साईडला तिखं, थोडंसं हळद आणि धना पावडर ते टाकून दिलं. सॉरी थोडंसं मी बोलली ना व्हायरल फ्लेवर झालं ना, तर सर्दी खोकला ते प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम होत आहे. तर यांना सगळ्या मसाल्यांना टमाट्यांना मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर फक्त 5 मिनिटं राहू द्यायचं, जेणेकरून टमाटा आपला मिक्स असं होऊन जायला पाहिजे. आणि नंतर स्वादानुसार नमक टाकून द्यायचं. नमक टाकल्यानंतर तुम्हाला पाहिजे तुम्ही तितकं पाणी टाकू शकतात. बाजरीची भाकर सोबत आम्हाला खायचं होतं, पोळींसोबत पण छान लागते. पण जर पोळींसोबत तुम्ही बनवणार ना तर थोडी कोरडीच बनवा, म्हणजे कसं एकदम छान लागते ती. आणि इथं मी पाणी टाकून दिलं होतं. पाणीला मस्तपैकी उकड येऊस तर होऊ द्यायचंय. आणि खरंच म्हणजे जर भाजी नाही राहिली आणि जर काही विचार नाही आला ना, जर वड्या राहिल्या घरामध्ये तर तुम्ही सिंपली अशी वड्यांची भाजी बनवू शकता. खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर घरोघरी वडे बनवलेच जातात, तिखे वडे. तुम्ही काय म्हणता तिकडे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा वड्यांना उकड येऊन लागली पाणीला, त्याच्यामध्ये फक्त वडे असे वरतून टाकून द्यायचे. त्यांना 10 मिनिटं व्यवस्थितपणे मीडियम गॅसवरती होऊ द्यायचं. रेडी झाले आपले वडे. आता यांना मस्त बाजरीची भाकर आणि नागलीचा किंवा पापड राहतो ना, गहू तांदूळचा पापड, तो आणि मस्त नागलीच्या पापड सोबत मस्त चापून चुपून वरपून खायचं. अरे वाह, काय टेस्टी भाजी लागते. आम्ही तर तसंच खाल्लं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडलं का? या तुम्ही पण जेवणाला या. तसं आमचं तर जेवण झालंच होतं. दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ रेकॉर्ड केले.